नमस्कार, मी नरेश कुलकर्णी. सर्वप्रथम या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सर्वांचं मनापासून स्वागत करतो. बघा, आपण गुणोत्तर प्रमाण हे बघत आहोत. याच्या अगोदरही एक भाग आपण YouTubeवर टाकलेला आहे. आज आपण एकदम बेसिक क्वेश्चन, याच्या अगोदरचा भाग ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी तो भाग पाहून घ्या. तिथं आपण गुणोत्तर प्रमाण नेमकं काय असतंय ते सांगितलेलं आहे. आजच्या भागामध्ये आपण गुणोत्तर प्रमाणाच्या एकदम बेसिक वाले जे एक्झाम्पल असतात ते एक्झाम्पल घेणार आहोत. बघा, सुरुवातीलाच तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करतो. जे क्वेश्चन मध्ये आपल्याला विचारलेलं असतंय त्याचाच संबंध आपल्याला गुणोत्तरासोबत लावायचा असतो आणि तिथूनच आपले एक्झाम्पल म्हणजे तिथूनच आपले जे आन्सर असतात ते आन्सर आपले निघतात. पण म्हणजे अशाही मेथड आहेत की एक्स घेऊनही काही लोक काढतात, पण एक्स घ्यायची इथं फारशी तुम्हाला आवश्यकता पडणार नाही. जसे जसे एक्झाम्पल आपले समोर समोर जातील तर आपल्याला प्रत्येक टाईप म्हणजे एक्झॅक्ट उदाहरणासोबत एक्झाम्पल सोबत नेमकी कोणती क्रिया करायची आहे हे आपल्याला त्यातून नक्कीच कळत. तर आपण लगेच घेऊ. बघा, बेसिक वालं गणित आहे. जसं की राम व श्याम यांच्या वजनाचे गुणोत्तर 4.3 आहे. जर रामचे वजन 16 केजी असेल तर श्यामचे वजन काढा. तर सिंपल, एकदम सिंपल प्रश्न आहे. जसं आपल्याला गुणोत्तर दिलेलं आहे, राम आणि श्याम यांच्या वजनाचं गुणोत्तर आहे. जर रामचं वजन 4 केजी असेल म्हणजे 4 किलो असेल तर त्याच कंडिशन मध्ये श्यामचं वजन हे 3 केजी असणार आहे असा प्रश्न म्हणतोय. प्रश्नामध्ये तुम्हाला कोणाचं वजन दिले सांगा? रामचं वजन दिले. रामचं वजन किती दिले? 16 केजी. आता हे जे गुणोत्तर असतंय हे काय असतं? ते एकदम बेसिक वाली व्हॅल्यू असते. म्हणजे आता खरं खरं वजन किती आहे त्याचं? 16 आहे, पण या गुणोत्तरामध्ये 4 दिलेलं आहे तर 16 आहे. याचा अर्थ हे 4 नसून 16 आहे. म्हणजे या 4च्या किती पट आहे सांगा? 4 पट आहे. 4 चोक 16. तसंच श्यामचं वजन सुद्धा 3 केजी नसून याच्या 4 पट म्हणजेच किती किलो असेल? तर 12 केजी, म्हणजेच 12 किलो असेल. तर या प्रश्नाचं उत्तर तुमचं श्यामचं वजन हे 12 किलो आहे. अजून वाटल्यास एका टाईपचा प्रश्न घेऊ आपण. इथं 5.7 करू आणि इथं आपण श्यामचं वजन घेऊ, श्यामचे वजन, आणि इथं आपण प्रश्नामध्ये 21 केजी करू किंवा 28 केजी करू. 21 केजी, 21 किलो आहे. आणि तुम्हाला आता काढायचंय, इथं तुम्हाला श्यामचं दिलेलं आहे तर आता तत्वताच प्रश्नामध्ये रामचं वजन विचारते. ठीक आहे, आपण काढून बघू रामचं वजन. बघा, बर, इथं आपल्याला राम आणि श्याम असे दोघं दिलेले आहेत. जर राम 5 केजीचा असेल तर त्या कंडिशन मध्ये श्याम किती केजीचा असेल? तर 7 केजीचा असेल. आता इथं वजन कोणाचं दिलेलं आहे? बघा, श्यामचं वजन दिलेलं आहे. किती दिलेलं आहे? 21. तर आपल्याला श्यामच्या सोबतच त्याची तुलना करावी लागेल. ज्याचं दिलंय त्याच्या सोबतच लावा. आणि विचारले तुम्हाला रामचं, तर बघा श्यामचं वजन इथं आपल्या याच्यानुसार गुणोत्तरानुसार 7 आहे, पण प्रश्न म्हणतोय की रामचं वजन खरं आपलं श्यामचं वजन खरं 7 नसून किती किलो आहे? तर 21 किलो आहे. तर याच्या किती पट आहे सांगा? तर 3 पट. तर सेम वे रामचं वजन सुद्धा 5 नसून याच्या 3 पट म्हणजेच किती किलो असेल? तर 15 किलो असेल. तर 15 किलो हे काय झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. बघा, अजून आपण काही प्रश्न घेऊ. जसं आता इथं वजन झालंय, आपण असं घेऊ की आहे, जर श्याम व राम यांच्या वजनातील फरक हा 10 केजी असेल किंवा 10 किलो असेल तर राम व श्याम यांची वय काढा. वय काढा. ठीक, आता दोघांचं वय विचारलेले. बघा, सेम आपल्याला जे प्रश्नामध्ये दिले तसंच गुणोत्तरासोबत करायचं. मी परत परत तेच सांगलो. बघा, तसं इथं राम आहे, इथं श्याम आहे.
रामचं वय जर 5 असेल तर त्या कंडिशन मध्ये श्यामचं वय वय देऊ द्या किंवा वजन देऊ द्या, जे देतील ते गुण देतील. दोघांचे दिले तर गुण. मी याच्या अगोदरच्याच लेक्चरला सांगितलंय की गुणोत्तर प्रमाण म्हणजे ही एक तुलना आहे आणि ती सारख्या राशी सोबत केल्या जाते. म्हणजे इकडे जर किलो असेल तर इकडे किलो, इकडे वय असेल तर इकडे वय, इकडे गुण असतील तर इकडेही गुणच देतील, उंची असेल तर उंचीच देतील. तर इथं किलो मध्ये तर आपण केजी करून नाही लिहिलं तरी चालतं, कारण की प्रश्नाचं उत्तर विचारताना सुद्धा वय विचारणार नाही, तर यांची वजने काढा असं विचारतील, वजन काढा असं विचारतील. ठीक आहे, तर बघू आपण. आता इथं काय म्हणतंय, यांच्यातला फरक दिलेला आहे किती आहे, 10 केजी. फरक याचा अर्थ काय, अंतर, फरक याचा अर्थ त्यांची वजाबाकी करावी लागेल आपल्याला. म्हणजेच फरक जर दिलेला असेल तर गुणोत्तराची काय करायची आपल्याला, वजाबाकी. आपल्याला इथं कितीचा फरक दिसते या दोघांमध्ये, तर 2 केजीचा. पण प्रश्न म्हणतो 2 केजीचा फरक नाहीये, 2 केजीचा अंतर नाहीये, तर कितीचं आहे, 10 केजीचं आहे. त्याच्या किती पट आहे सांगा बरं, 5 पट आहे. 2 पंचे 10. हे ज्यांना कळत नाही किती पट आहे, तर अजून एक ट्रिक सांगतो याची. जे खालचं असतंय हे वर लिहा आणि वरची जी व्हॅल्यू आहे ही खाली लिहा. तुमचं उत्तर निघून जाईल 2 पंचे 10 केजी. याचा अर्थ 5 पट आहे, म्हणजेच 5 केजीच्या पट आहे. तर यांची सुद्धा गुणोत्तर हे 7 नसून याच्या 5 पट असेल 35 केजी आणि हे सुद्धा 5 नसून याच्या 5 पट असेल 25 केजी. याचा अर्थ रामचं वजन असेल 25 तर त्या कंडिशन मध्ये श्यामचं वजन असेल 35 केजी. एवढं सिंपल आहे. बघा अजून जर त्यांनी असं दिलं असतं की राम यांच्या, आता आपण दुसरं घेऊ लगेच, इथं चेंज करतो मी. इथं आपल्याला गुणोत्तर चेंज घ्यायचं तर चेंज घेऊ आपण. जसं 7.6 घेऊ आणि इथं लिहू त्यांच्या वजनाची बेरीज, त्यांच्या वजनाची बेरीज 26 केजी असेल तर राम व श्याम यांची अनुक्रमे वजन काढा. की रामचं वजन किती असेल, श्यामचं. परत राम जर 7 केजीचा असेल तर त्या कंडिशन मध्ये श्याम किती केजीचा असेल सांगा तुमचा, 6 केजीचा असेल. ठीक आहे, आता प्रश्न असा बोलतोय की या दोघांची बेरीज किती आहे, 26 आहे. तर आपल्याला इथं हे दोघं जे आहेत याचं गुणोत्तर सुद्धा काय करायचे आपल्याला, बेरीज. फरक म्हणलं वजाबाकी करा, एकाचं दिलंय त्याच्यासोबत लावा, बेरीज म्हणलं बेरीज करा. 7 आणि 6 एकूण आपली बेरीज होईल 13 केजी. पण प्रश्न म्हणतो या दोघांची बेरीज 13 होत नाही, तर ती किती होती, 26 आहे. तर आपल्याला 26 केजी सोबत लावा लागेल. किती पट आहे सांगा, दुप्पट आहे. तर हे सुद्धा 6 नसून याच्या 2 पट म्हणजे किती असेल, 12 केजी. आणि हे सुद्धा 7 नसून याच्या दुप्पट म्हणजे किती असेल, 14 केजी. तर रामचं वय 14 असेल आणि श्यामचं वय किती असेल तुमचं, 12 असेल. बर, या स्वरूपाचं आपल्याला प्रश्न कुठलेही जरी असेल तरी करता येते. आपण अजून एक तिघांचा प्रश्न घेऊ आणि त्याच्यानुसार आपण गुणोत्तर त्यांची वजन असतील किंवा त्यांचे गुण असतील काढण्याचा प्रयत्न करू. 3 जण घेऊ आपण. बघा बघा, राम, श्याम व गोविंदा यांच्या गुणाचे गुणोत्तर अनुक्रमे 3.4.5 आहे. जर त्यांच्या गुणाची बेरीज 72 असेल तर श्यामचे गुण काढ. बघा 3 असू द्या 4 असू द्या, सिंपल बेसिक वाले उदाहरण आहेत. जसं इथं आपण रामला आर घेऊ, राम म्हणजे आर, श्याम म्हणजे यश घेऊ आणि गोविंदाचा आपण जी घेऊ. रामला जर 3 गुण असतील तर त्या कंडिशन मध्ये श्यामला 4 गुण असतील आणि त्याच कंडिशन मध्ये गोविंदाला किती गुण असतील, 5 गुण असतील.
प्रश्न म्हणतोय की प्रश्नामध्ये दिलेलं आहे त्यांच्या गुणाची बेरीज किती आहे, 72 आहे. पण आपल्या या रेशोनुसार याची जर आपण बेरीज पाहिली तर 3 आणि 4 7, 7 आणि 5 किती आली, 12. पण बेरीज दिलेली आपल्याला 72, याचा अर्थ ती 7 नसून 72, 12 नसून 72 आहे. तर याच्या किती पट आहे, तर 12 सख 72, 6 पट आहे. तर या सगळ्यांची वय सुद्धा 6 पट असतील. तर आपल्याला ज्याचं विचारलंय आपण त्याचंच काढू, बाकीचे आपल्याला काढायची गरज नाहीये. तर श्यामचं वय 6 नसून 4 नसून 6 पट म्हणजे किती असेल, 24 असेल. याचंही काढून घेऊ आपण, पण आपल्याला एक्झाम मध्ये ज्याचं विचारलंय फक्त त्याचंच काढायचंय. याचंही 6 पट 3 नसून 18 असेल आणि याचंही वय 5 नसून याच्या 6 पट म्हणजे 30 असेल. आणि या सगळ्यांची जेव्हा तुम्ही बेरीज करसाल ती बेरीज तुमची येईल 72. बघा 8 आणि 4 12, 12शीला 2 हातचाला 2, 2 4 आणि 3 7. याचा अर्थ या सगळ्यांची बेरीज किती आलेली तुमची, 72 आलेली आहे. आता काही त्यांनी कसाही प्रश्न विचारू दे फिरून, अजून या प्रश्नाला आपण एका चेंज करू आणि नंतर थोडे याच्यापेक्षा ऍडव्हान्स लेवलचे आपण प्रश्न घेऊ. बरं, बेरीज आहे. जर असं करू आपण, जर जर राम व गोविंदा यांच्या वया काय दिलं, गुणातील फरक, गुणातील फरक 10 असेल तर राम व श्याम यांच्या गुणाची बेरीज किती. बघा प्रश्न कसाही देऊ द्या. आता इथं आपल्याला रेशोचं तेच गुणोत्तर दिलेलं आहे. जर रामला 3 गुण असतील तर श्यामला 4 गुण आहेत आणि गोविंदाला त्याच कंडिशन मध्ये 5 गुण आहेत. प्रश्नामध्ये काय दिले ते आपल्याला बघायचंय. आपल्याला प्रश्नामध्ये राम आणि गोविंदा यांच्या गुणातील फरक दिलेला आहे. किती दिलेला आहे, 10. तर इथं आपला राम आहे आणि इथं आपला गोविंदा आहे. यांच्या गुणातला जर फरक आपण काढला तर तो 5 मधून 3 गेले, किती राहिला, 2चा आहे. कितीचा आहे, 2चा आहे. पण प्रश्न म्हणतोय फरक 2चा नाही, तर फरक कितीचा आहे तुमचा, 10चा आहे. तर याच्या किती पट आहे सांगा, 5 पट आहे. आता प्रश्न काय विचारलाय, आपण गुणोत्तरासोबत ती क्रिया केली तर डायरेक्ट येते किंवा आपण सगळं करूनही काढू. पहिली गोष्ट तर आपण डायरेक्ट कसं काढायचं ते पाहू. बघा, राम व श्याम यांच्या गुणाची बेरीज विचारलेली आहे. तर राम आणि श्याम यांच्या गुणाची जर बेरीज केली आपण तर 3 आणि 4 7 होती. मग ही 7 नसून याच्या 5 पट म्हणजे किती व्हायला पाहिजे, तर 35 व्हायला पाहिजे. किती व्हायला पाहिजे, 35 व्हायला पाहिजे. ज्यांना समजलं नसेल त्यांना डिटेल्स मध्ये आपल्याला जर काढायचं झालं तर बघा, आता हे 5 पट आलेले आहे. तर सगळ्यांचे गुण हे 3 नसून याचा गुण असेल 5 पट म्हणजेच 3 5 15 गुण असतील याला. आणि याचे सुद्धा 4 नसून याच्या 5 पट म्हणजे किती असतील, 20 असतील. आणि याची बेरीज केली असती तर आपण किती आली असती, 35 आली असती. किती आली असती, 35.